नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी, पालीचे हे काही संकेत आहेत जे तुम्हाला धन येणे व धन निघून जाणे या संदर्भातील माहिती देते. तसेच आपल्या जीवनामध्ये देखील काही असे बदलाव येतात, तर त्यासाठी पालीचे हे काही संकेत आहेत जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सांगतात. जर पाल तुम्हाला दिसलीच तर तिच्यावर ही एक वस्तू नक्की टाका, त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अजून कोणते उपाय करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, आपण रोजच घरात पालीला बघतो. ही एक तर सामान्य घटना आहे. तसेच पाल ही एक सामान्य जीवजंतू आहे, पण असे जीवजंतू व मनुष्य यांच्यामध्ये एक वेगळाच प्राकृतिक संबंध असतो. पण ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे की पाल दिसणं व त्या संदर्भातील अनेक खोलवर असणारी माहिती याविषयी सविस्तर व्हिडिओ सांगणार आहे. आपल्या शास्त्रानुसार पाल एखाद्या शुभ वेळी दिसली किंवा जमिनीवर दिसली तसेच शरीरावर पडली तरी हे भविष्यात होणाऱ्या शुभ अशुभ घटनांचे संकेत देते. तसेच पाल जर शरीराच्या एखाद्या खास भागावर पडत असेल तर हे भविष्यात होणाऱ्या शुभ अशुभ घटनांना दर्शवते. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की दिवाळीला पाल दिसणे हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. तसेच असं मानलं जातं यावेळी पाल तुमच्या अंगावर पडली तर हे सुख समृद्धी येण्याचा इशारा देते. तर मंडळी, एक असा पाली संदर्भातील उपाय आहे जो खूप सोपा व उपयोगी आहे, जो केल्याने आपले नशीब बदलते व आपल्या जीवनामध्ये प्रगती देखील होते. तसेच जीवनामध्ये आपल्या प्रगतीचे अनेक नवे मार्ग देखील खुले होतात. पण त्याआधी माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा, जय श्री माता लक्ष्मी. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. तर मंडळी, जेव्हा तुम्हाला घरात कुठेही पाल दिसेल तेव्हा लगेचच हा एक टोटका करा. यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या देवघरातील देवाच्या मूर्तीपाशी ठेवलेले थोडे कुंकू व तांदूळ घेऊन ते दुरूनच तुम्हाला त्या पालीच्या अंगावर टाकायचं आहे. तसेच तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे व ती तुमची इच्छा पूर्ण होऊ देत असं माता लक्ष्मीला मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे. आपल्या शास्त्रात पाल एक पूजनीय प्राणी मानलं जातं. पालीची पूजा केल्याने धनासंबंधीतील अडचणी या दूर होतात. पण मंडळी, इथे हा विषय येतो की मग कधीही पाल दिसली तरी हा उपाय करायचा आहे का? तर नाही. हा उपाय तुम्हाला विशेष करून संध्याकाळच्या वेळी देवपूजा करताना करायचा आहे. मंडळी, पाल एक असा प्राणी आहे ज्याला बघून आपल्याला भीती आणि किळस घाण वाटते. अशा वेळी आपण तिला घरातून बाहेर काढण्याच्या मागं लागतो, पण तिला बाहेर काढून आपण स्वतःचेच नुकसान करत असतो. कारण पाल ही लक्ष्मी स्वरूप आहे. मंडळी, दिवाळीच्या वेळेस जेव्हा तुम्ही घराची साफसफाई करत असाल व अचानकच समोर पाल दिसली पण ती मेलेली असेल तर हा एक खूप अशुभ संकेत मानला जातो. मंडळी, जर तुमच्या हातातून चुकून कळत नकळत सफाई करताना पाल किंवा तिचे पिल्लू जर मरण पावले तर तुम्हाला लगेचच त्यांचे संस्कार करायचे आहेत. यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर जमिनीमध्ये खड्डा करून त्यात पाल व तिचे पिल्लू टाकायचं आहे. त्यामुळे तुम्हाला हत्याचे पाप देखील लागणार नाही व यापासून तुमचे रक्षण होईल. माता लक्ष्मी देखील तुमच्यावर नाराज होणार नाही. कधी कधी जीवनामध्ये खूप दुःख कष्ट येऊ लागतात. आपण जीवनामध्ये विचार करू शकत नाही अशा गोष्टी जीवनामध्ये होऊ लागतात. तर मंडळी, बघूयात असे कोणते संकेत आहेत जे जीवनामध्ये येणाऱ्या घटनांची, जसं की शुभ अशुभ घटनांची आपल्याला माहिती देते. नंबर 1, जर तुम्ही जेवत असाल व तुम्हाला अचानकच एखाद्या पालीचा आवाज ऐकू आला तर ही अत्यंत शुभ संकेत आहे असं मानला जातो. हे तुमच्या जीवनात अचानक धनप्राप्ती होणार आहे याचा संकेत देते किंवा तुम्हाला जीवनामध्ये एखादे शुभ फळ मिळणार आहे याचा हा संकेत आहे. नंबर 2, जर घरात सोबतच 3 पाली दिसत असतील तर हा देखील शुभ संकेत मानला जातो. पण तेच जर 2 पाली आपापसात तुम्हाला भांडताना दिसल्या तर हा एक अशुभ संकेत आहे असं समजावं. यामुळे घरात आर्थिक संकट, आर्थिक तंगी येणार आहे असा संकेत हा समजावा. नंबर 3, जर तुम्हाला कधी पालीचे समागम होताना दिसले याचा अर्थ असा आहे की तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटायला येणार आहे व तुमच्या जीवनात काही संकेत मिळत आहे की तुम्ही काही शोधत आहात. म्हणजे ज्या व्यक्तीशी तुम्हाला भेटायचं आहे ती व्यक्ती तुमच्यासमोर अचानकच येणार आहे व तेव्हा तुम्हाला वाटेल हे कसे झाले. तर अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये हे अनेक नवे संकेत दिसू लागतील. नंबर 4,
तसेच तुम्हाला स्वप्नात मेलेली पाल दिसली तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर एखादे मोठे कष्ट, संकट येणार आहे किंवा जीवनामध्ये तुम्हाला अशी काही माहिती मिळणार आहे ज्याची तुम्ही आधी कल्पना देखील केली नसेल. नंबर 5, जर पाल तुम्हाला शुक्रवारी देवघराजवळ दिसली तर हा एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. नंबर 6, जर तुम्हाला जेवत असताना पाल दिसली तर समजून जा की तुमच्यासोबत काही चांगलं घडणार आहे. पण जर तुम्ही जेवत असाल व अचानकच तुमच्या पायावर पाल आली तर एखादे आजारपण तुमच्या जीवनामध्ये येणार आहे असं समजावं. नंबर 7, जर कुठे जात असताना अचानकच पाल डोक्यावर पडली तर भविष्यात मान-सन्मान भेटण्याचे संकेत आहेत. तसेच जर गुडघ्यावर पाल पडली तर हा एक खूप शुभ संकेत मानला जातो. नंबर 8, जर तुमच्या घराच्या भिंतीवर पाल तुम्हाला वरती चढताना दिसली तर हा देखील खूप शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा आहे की एखादी तुमच्या घरात खुशखबर येणार आहे. नंबर 9, जर तुमच्या घरात पाल असेल व तुम्ही एकमेकांशी बोलत असाल व तेव्हाच जर पाल काही आवाज करत असेल तर याचा अर्थ असा आहे की ज्या बाबतीमध्ये तुम्ही बोलत आहात त्या गोष्टी आता खऱ्या होणार आहेत. नंबर 10, मंडळी, जर झोपताना तुम्हाला घराच्या कोपऱ्यामध्ये पाल दिसली तर समजून जा की तुम्हाला रात्री एखादे चांगले स्वप्न पडणार आहे व उद्याचा दिवस देखील तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. नंबर 11, जर तुमच्या माथ्यावर पाल पडली तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाची प्राप्ती होणार आहे. नंबर 12, जर पाल तुम्हाला एखादा किडा किंवा पाखरावर झपाटा मारताना दिसली तर तुम्ही त्यांच्यामध्येच आलात तर समजून जा की हे धन आगमन सोबतच धनाचे नुकसान होण्याचे संकेत दिसत आहेत. नंबर 13, जर तुम्ही तुमच्या एखाद्या कामासंबंधित कुठे जात आहात, तुम्ही निघणार तेवढ्यात जर समोर तुम्हाला 2 पाली एकमेकांशी भांडताना दिसल्या तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या कार्याला जात आहात त्यात तुम्हाला सफलता भेटणे हे कठीण आहे किंवा यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे. जर तुमच्या शरीरावर पाल पडली तर याचे देखील वेगवेगळे अंदाज आपण घेऊ शकतो. पाल माथ्यावर पडल्याने धनलाभ होतो. जर पाल तुमच्या उजव्या कानावर पडली तर तुम्हाला दागिन्यांची प्राप्ती होणार आहे असं समजावं. तेच पाल डाव्या कानावर पडली तर तुमचे आयुष्य वाढणार आहे असं समजावं. जर पाल तुमच्या केसांवर पडली म्हणजेच विशेष करून महिलांच्या लांब केसांवर पडून त्यात अडकली असेल तर याचा अर्थ असा आहे एखादी वाईट घटना किंवा समाचार येण्याचे हे संकेत असू शकतात. जर तुम्ही देवघरामध्ये पूजा करत असताना अचानकच पालीला बघितलं तेव्हा तिथे गंगाजलाचा तुम्हाला छिडकाव करायचा आहे व एक दिवा प्रज्वलित करून मनातल्या मनामध्ये माता लक्ष्मीला इच्छा बोलून दाखवायची आहे. निश्चितच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तसेच देवघरात ही घटना घडल्याने तुमचे संपूर्ण काम होणार आहे असं समजावं. तर मंडळी, लक्षात ठेवा, हे संकेत धार्मिक श्रद्धा व लोकपरंपरेवर आधारित आहेत. यांना वैज्ञानिक पुरावा नाही, पण गरुड पुराण, शकुनशास्त्र व लोकमान्य परंपरेमध्ये पालीच्या संकेतांचा उल्लेख आढळतो. तर अशाच धार्मिक व मनोरंजन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.